नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला पहिला धडा आहे त्याचा नाव आहे सैर. सैर म्हणजे काय? कुठेतरी फिरायला जाणं. तर आज आपण बघते की आपण कुठे कुठे फिरायला जाणार आहे. बघा, आज जो हम पाठ्य पढ़ने वाले हैं उसका नाम है सैर, यानी घूमना या भ्रमर भी कहा जाता है. आज हम कहाँ-कहाँ घूमने जाने वाले हैं पहिले वो देखते हैं. आपण पहिला काय बघते की कुठे-कुठे फिरायला आपण जाणार आहे. तर चला बघूया. पहिला काय आहे? मेला. पहिला आपण कुठे फिरायला जाणार आहे? मेला. आणि दुसरा कुठे जाणार आहे? बस स्थानकवर. तिसरा बंदरगाह, चौथा आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर आणि पाचवा कुठे जाणार आहे आपण? रेल स्थानकावर. हे 5 जागा आपण जाणार आहे आज. पहिला काय आपला मेला. आता बघा, जेव्हा आपण मेळ्याला जाते या जाण्याचा विचार करते, तर आपल्या मनात असं प्रश्नचिन्ह तयार असतात. का? की मेळ्यावर काय-काय होणार? काय आहे? तिथे काय-काय विकत आहे? हे सगळे आपल्या मनात असते. चला बघूया. आपको यहाँ पे चित्र दिखाई दे रहा है कि बहुत सारे चित्र है जो मेले में हम देखते हैं. तो पहला चित्र क्या है यहाँ पे कि एक रेल की पटरी है जिसमें 3 डिब्बे हैं और इसके साथ एक इंजन आहे. इथे आपण काय पाहते की ते रेलची पटरी आहे आणि 3 डिब्बे आहे आणि त्याच्यासोबत काय आहे एक इंजन आहे आणि इथे 2 दमकल दिसत आहे. और यहाँ पे आपको क्या दिखाई दे रहा है? एक चक्रडोल दिखाई दे रहा है जिसको आकाश पालना भी कहते हैं. तो यहाँ पे जो आकाश पाळणा है, यहाँ पे आपको कितने डिब्बे दिखाई दे रहे हैं? 11 डिब्बे. किती डिब्बे दिसत आहे तुम्हाला? 11. किती? 11 डिब्बे दिसत आहे. आणि एक-एक डिब्यावर 2-2 माणूस बसणार आहे. आता इकडे यहाँ पे आपको दिखाई क्या दे रहा है? एक चक्रडोल दिखाई दे रहा है, जिस पे बच्चे बैठे हैं, लड़कियां और लड़के बैठे. तिथे कोण बसणार आहे? मुलगा आणि मुलगी. और लकड़ी के इससे यहाँ पे जो साचे से घोड़ा और हाथी बना है. काय बनवला है? घोड़ा आणि हाथी. अब यहाँ पे आगे हम आते हैं तो हमें क्या दिखाई देता है? एक सुरक्षा चौकी दिखाई दे रहा है. काय दिसत आहे? सुरक्षा चौकी. और तिथे बसला आहे चौकीदार. आणि इथे आपल्याला काय दिसत आहे? लाउड स्पीकर. काय दिसत आहे? लाउड स्पीकर दिसत है. अब यहाँ पे आपको क्या दिखाई दे रहा है? अगर आप देखोगे चारों तरफ तो आपको हर जगह क्या दिखाई दे रहा है? कूड़ादान. कहाँ-कहाँ दिखाई दे रहा है? पहले हम वो देखते हैं. आपको एक यहाँ दिखाई दे रहा है, एक यहाँ दिखाई दे रहा है और एक यहाँ दिखाई दे रहा है और एक यहाँ. 4 कूड़ेदान आहे. आता आपण इथे बघूया. आता तुम्हाला इथे काय बघते की एक गुब्बारावाला आहे, ते गुब्बारा विकत आहे आणि मुलगी गुब्बारा घेत आहे. इथे तुम्हाला काय दिसते की एक माणूस जो है भेल विकत आहे आणि 2 मुलगी आणि एक मुलगा भेल घेत आहे. आणि इथे आपल्याला काय दिसतंय? इथे आपल्याला दिसतंय की एक स्त्री आहे, ते चुडी विकत आहे. आणि इथे एक मुलगा आहे, ती गोलीतून, बंदूकतून गुब्बारा फोडत आहे. निशाणेबाज करत आहे. इथे इथे एक मुलगा आणि मुलगी ते बघते. इथे आपल्याला काय दिसत आहे की एक स्त्री ते खूप काही वस्तू विकत आहे. ते हे सगळे झालं आपला मेळ्यात तुम्ही काय-काय पाहतं. आणखीन आहे ते आपण बघूया. इथे एक माणूस आहे जे फवारा करत आहे. ते पाणीतून फवारा करत आहे. ते सगळं दाखवत आहे. इथे काय दिलं आहे? इथे पाणी ठेवलं आहे. त्याच्यात लिहिलं आहे, बूंद बूंद पाणी बचाओ. हे काय लिहिलं आहे? तुम्हाला हे वाटतं का कसं लिहिलं आहे आणि का लिहिलं आहे? हे एक प्रश्न आहे. का? की खूप जण येते आणि पाणी पिते आणि काय करते? त्याचं जो नळ आहे ना, ते सोडून जाते. ते जो पाणी जे आहे ना खाली पडते. त्यातून पाणी काय होते?
व्यस्त होते. तरी ही इथे लिहिलं आहे बूंद बूंद पाणी बचाओ. आता आपल्याला सगळे माहित झाले की कुठे काय आहे, कुठे काय आहे, कुठे काय. तर आपला मेलाचे शरीर तर झाले. आता बघूया त्यांचं काही काही जे शब्दार्थ आहे, जे कठीण शब्द आहे, हे आपण बघूया. अब आपको यहाँ पे शब्दार्थ दिखाई दिया होगा, जो मैंने ऐसा लिखा है की हिंदी हिंदीतून मराठी. आता बघा हिंदीतून काय होते प्रवेश. हिंदीत मीनिंग असतात अंदर आणा आणि मराठीतून मीनिंग असतात प्रवेश. इथे आहे इंजन. इथे आहे काय इंजन. तर हिंदीतून त्याचा अर्थ काय आहे गाडियों का इंजन आणि मराठीतून काय आहे गती यंत्र. हिंदीतून काय म्हणतात हिंडोला आणि हिंदीतून त्याचा अर्थ आहे झुला आणि मराठीतून आहे आकाश पाळणा. तर हे तर झाले आपल्या शब्दात. आता आपण बघूया प्रश्न आणि उत्तर. बघा प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो. तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे. अच्छा बघा मेला कहाँ लगा है? मेला बड़े से खुले मैदान में लगा है. मेला कुठे लागला आहे? मेला मोकळे मैदानावर लागला आहे. बड़े हिंडोले में कितने डिब्बे हैं? बड़े हिंडोलों में 11 डिब्बे हैं. बड़े हिंडोलों में कितने डिब्बे आहे? बड़े हिंडोले में 11 डिब्बे आहेत. पानी बचाने का संदेश कहाँ दिया गया है? पानी बचाने का संदेश प्याऊ पर दिया गया है. पाणी बचाण्याचा संदेश कुठे दिला आहे? पाणी वाचनाचा संदेश प्याऊ याच्यात दिला आहे. आता बघा वाला शब्द जोड़ के सब्जी वाला, चूड़ी वाला जैसे कुछ और नाम बताओ. इथे काय दिलेलं आहे की तुम्हाला जो वाला शब्द आहे ना त्याच्या मागे काही असं शब्द देत आहे त्याचा शब्द जोडून तुम्हाला हे शब्द बनवायचा आहे. आता इथे बघा जसं फलवाला, चाटवाला, कुल्फीवाला, खिलौनेवाला आणि मिठाईवाला. त्यातून पाचवा आहे लाउड स्पीकर कहाँ रखा गया है. लाउड स्पीकर कुठे ठेवला आहे? लाउड स्पीकर सुरक्षा चौकी पर लगा है. लाउड स्पीकर सुरक्षा चौकीवर लागला आहे. हे झाला आपला प्रश्न आणि उत्तर. आता आपण बघूया आणखी प्रश्न. बघा इथे काय दिलं आहे तुम्हाला चित्र पहचानो और नाम लिखो. तुम्हाला चित्र आठवण्याचं आहे आणि त्याचं नाव लिहायचं आहे. पहिला चित्र काय आहे तुम्हाला दमकल आणि तिचं नाव आहे. चूड़िया इथे तिचं नाव आहे. कूड़ादान तिथे तिचं नाव आहे. हे आहे चौकीदार तिचं नाव आहे चौकीदार. याचं नाव काय आहे इंजन आणि याचं नाव काय आहे गुब्बारे. तर हे सगळं झालं आपलं. आपण मेला बघितले, त्याचं प्रश्न उत्तर बघितले, त्याचे शब्दार्थ बघितले. आता आपण काय आज शिकलो ते याचा विचारायचं आहे. तर बघा आपण आज काय शिकलो की जेव्हा पण आपण मेळ्यात जायचं आहे, मेळ्याला जायचं आहे, शहीरला जायचं आहे, तर आपल्यासोबत आपले वडील किंवा आई किंवा भाऊ-बहीण हे सगळे असतात. तर आपण त्यांचा हात सोडू नका. त्यांच्या सोबत फिरत असतात आणि काय करायचं ते जे तिथे आपल्याला भेटणार तिथे आपण खाऊया आणि मज्जात करूया. तर आपण हा शिकलो की आपल्याला मेळ्याला जायचं आहे तर आपण कसं जायचं आणि आणखी जो आहे ते आपण पुढच्या व्हिडिओला बघणार आहे.